सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शेवगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नानासाहेब भारदे प्राथमिक शाळा येथील सखी मतदान केंद्रावर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामकाज केले। केंद्राध्यक्ष कीर्ती पालवे व मतदान अधिकारी रोहिणी साबळे, सविता बुधवंत, रीता गांगुर्डे, खान कौसर बानू यांनी जबाबदारीने काम पार पाडलं। उत्कृष्ट कामगिरीबद्दल तहसीलदार आकाश दहाडे, गट शिक्षणाधिकारी शैलजा राऊत व नगर परिषदेचे कर निरीक्षक मदन गुसिंगे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। कोपरगावामधील महिला बचत गटासाठी आनंदाची बातमी आहे। महिला बचत गटाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ओळखला जाणारा गोदाकाठ महोत्सव शुक्रवार दिनांक 9 पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे। माजी आमदार अशोकराव काळे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला, अशी माहिती पुष्पाताई काळे यांनी दिली आहे। महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, शेतीपूरक उत्पादने, कपडे, दागिने व पारंपरिक वस्तू नागरिकांना एकाच ठिकाणी आणि स्वस्त दरात खरेदी करता येतील। शुक्रवार दिनांक 9 रोजी दुपारी 4 वाजता गोदाकाठ महोत्सवाचे उद्घाटन होणार असून हा महोत्सव सोमवार दिनांक 12 पर्यंत 4 दिवस चालणार आहे। महिलांच्या कष्टाला बाजारपेठ मिळावी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट व्हावी यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं। शहरातील जमजम कॉलनीमधील अवैध गोवंशीय कत्तलखान्यावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे। 3 आरोपींकडून 8,70,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणची व गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार संतोष खैरे, अमृत आढाव, योगेश करडिले, महादेव भांड यांचं पथक तयार करून संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाईसाठी रवाना केला। पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे अज्ञात चोरट्यांनी 3 ट्रक मधून तब्बल 506 लिटर डिझेल चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या चोरीत एकूण 45,000 रुपयांचं नुकसान झालंय। याबाबत कैलास रघुनाथ मस्के यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्याकडे 2 10 टायर ट्रक आहेत। हे ट्रक दौंड साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुकीसाठी वापरत आहेत। राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका 9 वर्षाच्या निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला। विशेष म्हणजे याच कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका गायीचाही मृत्यू झाला। त्यानंतर 4 दिवसात या बालकाचाही मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। रावरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची पूर्वतयारी निवडणूक आयोगाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे। या मतदारसंघात वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत 3,21,000 मतदान होतं। त्यानंतर सध्या मतदारसंघात 3,31,000 मतदान झालं असून वर्षभरात या ठिकाणी 10,000 मतदान वाढलंय। दरम्यान निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्राच्या सुधारित सूचनेनुसार मतदारसंघात 67 मतदान केंद्रही वाढणार असून मतदारांची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार आहे।
शेवगाव तालुक्यातील गोटण गावातील सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेरे व 52 इंच LED टीव्ही बसवण्यात आल्यात। याचा लोकार्पण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कत्तलखाने सोमवारी पोलीस बंदोबस्तात भुईसपाट करण्यात आले। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। तिसगाव येथे गोवंशाची हत्या केली जात असल्याने पोलीस कारवाई सातत्याने पुढे आली आहे। हिंदू समाज बांधवांच्या भावना लक्षात घेता तिसगाव येथे 2 समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून तेथील कत्तलखाने भुईसपाट करण्याची भूमिका ग्रामपंचायतीने घेतली। या संदर्भात ग्रामपंचायतीने पोलीस, पंचायत समिती, तहसीलदारांना शनिवारी निवेदन दिले। तसेच तिसगाव येथील कत्तलखाने कायमस्वरूपी बंद व्हावेत यासाठी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री स्वतः उपोषणात बसणार असल्याचं कुणकुण प्रशासनाला लागली आहे। कर्जत जिल्ह्यातील कर्जत येथे दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित अखिल भारतीय चौथे शिक्षक साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक चर्चेपुरते मर्यादित न राहता सामाजिक व आणि राजकीय वास्तवावर प्रकाश टाकणारे ठरलंय। संगमनेरच्या 3ऱ्या सत्रात महिलांचा राजकारणातील सहभाग, सातत्य आणि कथ्य या विषयांवर झालेली गोलमेज चर्चा ही संगमनेरची अँकर स्टोरी ठरली आहे। या चर्चेच्या अध्यक्षीय मनोगतात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा विमल ढेरे यांनी सांगितलंय, आज राजकारणातील फोफावलेले अर्थकारण संपलं पाहिजे असं त्या म्हणाल्या। पर्जन्य छायेचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर तालुक्यातील बळीराजाला नेहमीच वातावरणाचा बदलाचा फटका बसत असतो। अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वायाला गेला, तर वातावरणात तयार झालेले ढगाळ हवामान व धुक्यामुळे रब्बी पिके ही विविध रोगांच्या विळख्यात सापडली आहेत। त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून उत्पादन खर्च वाढून उत्पन्न मात्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।